भारतात इंधनाचा भडका उडणार? इराणनं दाबलं जगाचं नाक. इराणचा निर्णय, होर्मुझ सामुद्रधुनी बंद. अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळावर हल्ला केल्यानंतर आता इराणनं जगाचंच नाक दाबलंय. जगभरातील व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ खाडी बंद करण्यास इराणच्या कायदे मंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगात इंधनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र ही सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे ते पाहूया. इराणच्या दक्षिणेला तर ओमान आणि UAEच्या उत्तरेला होर्मुझची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी इराणचा आखात आणि अरबी समुद्राला जोडते. इराण, इराक, कतार, बहरीन, सौदी अरेबिया, जॉर्जन आणि कुवेतसाठी मुख्य व्यापारी मार्ग आहे. या सामुद्रधुनीतून आखाती देशांमधील 90% तेल आणि नैसर्गिक वायूची निर्यात होते. या सामुद्रधुनीतून भारतात 60 ते 65% कच्चं तेल आयात होतं. चीन, अमेरिका आणि जपानसह जगभरात कच्चं तेल निर्यातीचा हाच मार्ग आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचा जगावर कसा परिणाम होणार ते पाहूया. जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या साखळीवर परिणाम होणार आहे. कतारमधून होणाऱ्या LNG नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची किंमत 75 वरून $120 प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. इराणच्या या निर्णयामुळे जगात ऊर्जा संकट येण्याची शक्यता आहे. खरं तर 167 किलोमीटर लांब आणि 33 किलोमीटर रुंद असलेल्या या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यानं जगावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये अमेरिका, चीनसह भारतालाही फटका बसण्याची भीती वर्तवली जाते. मात्र हा अंदाज पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींनी फेटाळून लावलाय. Oil available in the global markets. More and more oil is coming on the global markets, particularly from the Western Hemisphere, and even the traditional suppliers would be interested in keeping the supplies on because they also need the revenue. So hopefully the market will factor that in. But as I said, the Modi government has over the past several years not only ensured the stability of supplies but also affordability, and we will take all necessary measures to ensure. इस्रायल पॅलेस्टाईन युद्धानंतर भारतानं रशिया आणि अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली. मात्र रशियाकडून सर्वाधिक कच्चं तेल काळा समुद्र आणि बाल्टिक समुद्र मार्गे होर्मुझची सामुद्रधुनी किंवा भूमध्य समुद्रातून आयात केलं जातं. मात्र भूमध्य समुद्रातून कच्चं तेल आयात केल्यास त्याच्या किमती वाढून देशात महागाईचा भडका होणार हे निश्चित. त्यामुळे इराणच्या निर्बंधातून सूट मिळवण्यात भारताला यश मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.